विद्यार्थी मित्रांनो, 19 तारखेला GMC कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या एकूण 9 ते 10 पदांचा 2 शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे। सकाळची शिफ्ट होती 8 वाजता आणि दुपारची शिफ्ट होती 12 वाजता। अशा प्रकारे 2 शिफ्टमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत। आता मुलांचा वारंवार एकच प्रश्न आहे की याचा अंदाजित कट ऑफ किती लागेल। आता हे कोणीही डायरेक्टली एक्झॅक्ट 100% खरे सांगू शकत नाही, परंतु या ठिकाणी प्रश्नांची लेवल, विद्यार्थ्यांनी सांगितलेला त्यांचा स्कोर याच्या आधारे वेगवेगळ्या कॅटेगरीचा मी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करत आहे। हा कट ऑफ संपूर्ण अंदाजित आहे। तुमचा देखील अंदाज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। हा फक्त माझा अंदाज मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पूर्ण व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। आणि काही कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 145च्या आतमध्ये कसा येईल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण प्रश्नच त्या लेवलचे होते। ठीक आहे, आता जो कट ऑफ सांगण्यापूर्वी मी तुम्हाला वेगवेगळ्या पदांचे, आता कोणी कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, कोणत्या कॅटेगरीमधून भरलेला आहे याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही, परंतु जे टोटल अर्ज आलेले होते ते मी दोन प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे। एकूण जे अर्ज आलेले होते 17,972 अर्ज आलेले होते। आता जास्त वेळ घेणार नाही या व्हिडिओमध्ये। आता इथं तुम्ही फक्त हे एवढं बघून घ्यायचं आहे कोणत्या कॅटेगरीला किती अर्ज, म्हणजे कोणत्या पदाला किती अर्ज आलेले होते। सगळ्यात जास्त जर कॉम्पिटिशन, जर स्पर्धा असले बघायला भेटेल ते या ठिकाणी कक्षसेवक रुग्णालयाला सर्वात जास्त स्पर्धा असणार आहे। तेथे 10,726 अर्ज आलेले आहेत। आणि 2 नंबरचे जो कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा असणार आहे ते असणार आहे इथं क्ष किरण परिचर रुग्णालयाला, इथं 2 नंबरची सर्वात जास्त स्पर्धा असणार आहे। या पदांचा कट ऑफ सर्वात जास्त गेलेला तुम्हाला बघायला भेटेल। आता बघूयात आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते। आता इथं जर विचार केला, माहिती अधिकार अंतर्गत सांगितले होते की 17,972 जागांसाठी एवढे अर्ज आलेले आहेत। तर आता त्याच्यानंतर जे काल न्यूजपेपरमध्ये आलेलं होतं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर एकूण 96 जागांसाठी, इथं बघितलं 96 जागांसाठी 9,000 तब्बल 9,394 जणांनी परीक्षा दिली असेच याचे म्हटलेलं आहे। आता एवढे कमी विद्यार्थी इथे हजर राहू शकत नाही, याच्यापेक्षा जास्तच असणार। हे न्यूजवाल्यांचे जे असते यांचे याचे जास्त यांना माहिती नसते, काही पण हे टाकत असतात, कारण हे अमान्य आहे की 17,000 फॉर्म आले आणि त्याच्यापैकी 9,000च मुलांनी पेपर दिले, हे शक्य नाही। खूप सारे सेंटर होते आणि खूप साऱ्या मुलांनी हे पेपर दिलेले आहेत। कट ऑफ देखील जास्त असणार आहेत। आता आपण कट ऑफवरती चर्चा करूयात। आता इथं तुम्ही कट ऑफ बघू शकता। SC कॅटेगरीचा जो कट ऑफ मी सांगत आहे 154 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आता खूप मुले बोलतील की एवढा कमी कट ऑफ कसा जाईल, तर या ठिकाणी जागा देखील 1-1, 2-2 जागा होत्या तरी देखील एवढा कमी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। SC कॅटेगरी 154, ST कॅटेगरीचा सर्वात जास्त फॉर्म असतात। आता SC कॅटेगरीचे पेक्षा जास्त STचे असतात, त्याच्यामुळे 158 ते 160 पर्यंत हा कट ऑफ येईल। त्याच्यानंतर OBCचा कट ऑफ 164 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि ओपनचा सर्वात जास्त म्हणजे 170 पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे, कारण जागा खूप कमी आहेत। त्याच्यानंतर विजय NTB NTCचा या जागा खूपच कमी आहेत, तरी देखील विजय 158 पर्यंत, NTB 154, NTC 156, NTDचा 160 पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। EWSचा कट ऑफ कमी जात आहे, 156 पर्यंत जाऊ शकतो। SBCचा कट ऑफ 154 पर्यंत, SEBCचा कट ऑफ 152 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। फक्त हा माझा अंदाज आहे। आता खूप मुले बोलतील की एवढा कमी कट ऑफ येणार नाही, परंतु कट ऑफ कमी येण्याची कारणे आहे। आता जर विचार केला, मराठी व्याकरणाचे आणि सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न होते त्यांच्यामध्ये इक्वल प्रमाण, म्हणजे आता IBPSला 5 पर्याय असतात, परंतु तिथे 5 पर्याय असल्यामुळे 3 पर्याय म्हणजे प्रश्न तिचकट होते। 3 पर्याय एलिमिनेट होत होते, म्हणजे 3 पर्याय आपल्याला बाद करता येत होते, परंतु 2 पर्याय असे होते की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही उत्तरे बरोबर वाटत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये 7 ते 8 प्रश्न सिली मिस्टेक असणार आहेत, इंग्रजीचे आणि सामान्य ज्ञानाचे देखील आणि मराठीची व्याकरणाचे देखील। आता आपण खूप मुलांना वाटत असले हे उत्तर बरोबर आहे, ते उत्तर बरोबर आहे। IBPS या ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रश्नपत्रिका देत नाही, त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी हा कट ऑफ कमी लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे। तुम्ही देखील सर्वांनी तुमचा अंदाजित जो कट ऑफ आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।